नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात. ईश्वरीला आता अर्णवची काळजी वाटू लागलेली आहे, कारण तिला असं वाटत असतं की हा जो राकेश आहे तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. तेव्हा अर्णव तिला म्हणतो, पण मी सिंदूर, आपल्यामध्ये कोणतंही नातं नसताना तू नको काळजी करूस एवढी, असं अर्णव तिला सांगत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी विचार करत असते. ईश्वरी म्हणते की हे असे का बोलतायत माझ्याशी, आणि ते खरंही असतं, कारण ईश्वरीने सांगितलेलं आहे ना, कारण तुमच्यात आणि माझ्यात कोणतं नातं नसेल. पण इकडे अर्णवने पण अजूनपर्यंत ईश्वरीला प्रेमाची कबुली दिलेली नसते. अर्णव मनातल्या मनात म्हणत असतो की मी सिंदूर, माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे तुला कसं सांगू, तुला कळणारही नाही की मी तुझ्यावरती किती प्रेम करतोय, असं अर्णव बोलत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि मग अर्णव तिला म्हणतो की बरोबर आहे, आणि मग ईश्वरी म्हणते की चालेल मी आलेच, असं म्हणत ईश्वरी आता निघालेली असते. आणि त्याच वेळी अर्णव म्हणतो, अगं थांब, मी अद्रकवाली चाय बनवणार आहे ना, तर ते बनवून घेऊन येतो, मग पुढचं बघता येईल, असं अर्णव तिला सांगत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते. ईश्वरीच्या डोक्यात विचार सुरू असतात की अर्णव सर असं का बोलतात. खरं तर ईश्वरीने ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या, अर्णवला फक्त एवढंच वाटतं की मी माझं प्रेम मी सिंदूरवरती लादायला नकोय, एवढंच त्याच्या डोक्यात असतं आणि तो तिला ते बोलून दाखवत असतो. इकडे ईश्वरीला आठवत असतं की राकेश जेव्हा आलेला होता तेव्हा अर्णव सर बोलले होते, माझ्या बायकोच्या डोळ्यात जर पुन्हा पाणी आलं तर तुझ्या गळ्या मी जोपर्यंत तुझा श्वास बंद होत नाही तोपर्यंत मी सोडणार नाही, अशा पद्धतीने तो बोललेला असतो. म्हणजे अर्णव सरांच्या मनात नक्की काय आहे याचा विचार ईश्वरी करत असते. ईश्वरीला खरं तर सुचत नसतं, कारण अर्णवने तिच्याशी लग्न केले, पण त्याच्या डोक्यात काय आहे, नक्की त्याला काय वाटतं, ह्या गोष्टींचा विचार तिचा चाललेला असतो. पण सगळ्यांच्या समोर अर्णव सर माझ्याशी किती चांगले वागतायत, त्या राकेशपासून प्रत्येक वेळेस माझं संरक्षण केलं जातं, या गोष्टी सुद्धा तिला आठवत असतात. आणि ती म्हणत असते की काय करू मी नक्की, अर्णव सरांच्या मनात काय आहे माझ्याबद्दल मला कसं कळणार आहे, या गोष्टींचा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याच वेळी तिला आठवतं, आणि ते म्हणजेच तिच्यासोबत जे असलेलं आहे ते म्हणजेच तिकडे आईचं नातं. आईने जे सांगितलेलं होतं की विचार कर ना, अर्णवने तुझ्याबरोबर लग्न करताना एकदा तरी विचार केला का, कारण त्याच्या मनात ह्याच गोष्टी होत्या आणि तेवढ्या प्रेमाने तो तुझ्याशी वागतोय, तुझ्याशी तेवढ्या प्रेमाने तो संसार करतोय, त्याने एकदाही विचार केलेला नाहीये की त्याचं काय म्हणणं होतं किंवा त्याला काय वाटलेलं होतं. ईश्वरी त्याच गोष्टींचा विचार करत असते. तूही हे लग्न ॲक्सेप्ट कर आणि या लग्नाचा स्वीकार कर, असं आईने सांगितलेलं होतं. तेव्हा मात्र इकडे आता अंजलीच्या हातामध्ये राकेश नायरचं ID कार्ड लागलेलं असतं आणि अंजली आता आत येते आणि राकेशला जाब विचारू लागते. आता राकेश तिला कसा गुंडाळणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर अंजली म्हणते की काल रात्री तुम्ही टेम्पोने कुठे गेला होतात. तेव्हा राकेश आता बुचकळ्यात पडतो. नाही, तो टेम्पोचा ड्रायव्हर आला होता ना, त्याने येऊन तुमचं हे वॉलेट दिलेलं आहे, त्याच्या गाडीत पडलेलं होतं म्हणून. आता ते वॉलेट हातात असतं, त्यातलं ID कार्ड अंजली बघत असते आणि सांगत असते की हे जे ID कार्ड आहे हे बघितलं का तुम्ही, याच्यामध्ये काय आहे ते, हा प्रश्न पडलेला असतो. आणि म्हणूनच ते ID कार्ड ती राकेशला दाखवत त्याला जाब विचारू लागते. त्याला म्हणत असते की हे बघितलं का, म्हणजे मला कळत नाहीये, पण याच्यावरती राकेश नायर असं लिहिलेलं आहे. तेव्हा मात्र राकेश बुचकळ्यात पडतो आणि मग ती विचारत असते की फोटो तुमचा आहे आणि त्याचबरोबर त्या फोटोच्या समोर राकेश नायर हे नाव आहे, हा काय संबंध आहे, काय अर्थ आहे या सगळ्याचा, असं अंजली विचारत आहे. तेव्हा मात्र राकेशला प्रश्न पडलेला असतो. इकडे ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णव दोघंही चहा पित असतात. तेव्हा ईश्वरी अर्णवला विचारते काय झालं. तेव्हा अर्णव म्हणत असतो की काळजी करू नकोस. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की जोपर्यंत ताई आणि आजी दोघंही घरी येत नाहीयेत तोपर्यंत काळजी तर वाटणारच आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते तो राकेश कसाही असला तरी तो अंजलीताईंना काही करणार नाहीये, त्याच्यासाठी अंजलीताई त्याची ढाल आहेत. तेव्हा ईश्वरी विचारते की जर अंजलीताई नसत्या तर.
तेव्हा मात्र अर्णव एका क्षणाचाही विचार न करता उत्तर देतो की मारून टाकलं असतं मी त्या राकेशला, फक्त ताई इमोशनली त्याच्याशी अटॅच आहे म्हणून मी शांत राहिलेला आहे, असं स्पष्टपणे अर्णवने सांगितलेलं असतं. आणि ती गोष्ट ही तेवढीच खरी असते की कारण काहीही झालं तरीही अंजली बरोबर त्या राकेशचं असलेलं रिलेशन, म्हणजे राकेश अंजलीशी कशा पद्धतीने वागतोय त्याही पेक्षा अंजलीचं जे त्याच्यावरती प्रेम आहे त्याच्यामुळे अर्णव इतके दिवस शांत आहे हे अर्णव स्पष्टपणे सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी अर्णव बोलत आहे त्याच वेळी मामा मामी त्याचबरोबर आकाश येतात. ईश्वरी म्हणते अरे आलात तुम्ही, असं म्हणत त्यांच्याशी दोघांशीही बोलू लागते. आणि तेव्हा मात्र मामी म्हणत असते की खरंच जावई बापूंची खूप कमाल झाली, त्यांनी एवढे कॉल केलेस, डॉक्टरांना बोलले, त्यामुळं तर हे सगळं शक्य झालं. म्हणून तर माझ्या आजीची तब्येत व्यवस्थित आहे. किती ते कॉल करत होते म्हणून डॉक्टर मागे मागेच होते. तेव्हा मामा म्हणत असतो की त्यांनी फोन केला नसताना तरी काही म्हणजे एवढा फरक पडला नसता जो तुला वाटतोय, कारण काहीही झालं तरीही त्या हॉस्पिटलमध्ये ती ट्रीटमेंट तशाच पद्धतीने दिली जाते, एवढं लक्षात ठेव, तू उगीच नको ते करू नकोस. तेव्हा मामी म्हणते ग बसाव, तुम्हाला काय जमतं आणि तुम्हाला काय माहिती काय झालेलं आहे ते, असं मामी स्वतःहूनच बोलत असते. खरं तर मामाला माहिती आहे ना की काय प्रॉब्लेम आहे, तो राकेश कसा आहे, या सगळ्या गोष्टी मामाला माहिती आहेत, म्हणून तर मामा बोलत असतो. आकाश मात्र ओरडायला सुरुवात करतो, झालं का तुमचं, घरी आली की भांडणं तुमची सुरू झालेली आहेत, असं म्हणत आकाश ओरडत असतो. तेव्हा आकाश म्हणत असतो बाद झालं. तेव्हा इकडे वल्लरी म्हणते की नाही, काही गरज नाहीये, मला काय हौस आहे का यांच्याबरोबर भांडत बसायची, अजिबात इच्छा नाहीये माझी यांच्याबरोबर भांडायची, असं वल्लरीने सांगितलेलं असतं. आणि त्या क्षणी ती तिथून फ्रेश व्हायला निघून जाते. मामा इकडे अर्णवला विचारतो हिला कोणी सांगायचं की तो राकेश कसा आहे, म्हणजे अजूनही इकडे अर्णवने मामाला सांगितलेलं नसतं की राकेशने काय गोंधळ घालून ठेवलेला आहे. खरं तर राकेशने काय गोंधळ घातलाय हे फक्त अर्णव आणि ईश्वरीलाच माहिती आहे. इकडे अंजली म्हणत असते अजूनही तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये, सांगा ना मला काय आहे या सगळ्याचा अर्थ, कशासाठी, म्हणजे कळेल का मला काय आहे याचा अर्थ, असं अंजली विचारत असते. तेव्हा मात्र आता प्रश्न पडलेला असतो तो म्हणजेच या राकेशला. राकेश म्हणत असतो की काय आहे, तू माझ्यावरती संशय घेतेस. इकडे ईश्वरी मात्र टेन्शनमध्ये असते. ईश्वरी म्हणत असते की काय करू नक्की. आणि राकेश इकडे अंजलीला उत्तर देत असतो, अगं राणी सरकार, मला सांग की मागे ना एक टोळी होती असे खोटे आय कार्ड बनवून विकणार यांची, आणि त्यावेळेस मग मी माझंही आय कार्ड बनवून घेतलेलं होतं. मला बघायचं होतं ना, त्या टोळीला पकडायचं होतं, म्हणून मी तुला म्हणजे हे आय कार्ड आहे माझ्याकडे आणि ते तसंच माझ्या पाकिटात राहिलेलं आहे. मी ती टोळी पकडली सुद्धा. पण राणी सरकार, मला तुमची ही गोष्ट नाही आवडली. आज तुम्ही माझ्यावरती संशय घेतलात, उद्या माझ्याबद्दल कोणी काही सांगितलं तर लगेच विश्वास ठेवणार ना, आणि असाच मला जाब विचारशील. मला नाही पटलं हे आज. तेव्हा अंजली म्हणत असते नाही हो, तसं काही नाहीये. तेव्हा राकेश म्हणत असतो तसं कसं नाहीये, उद्या कोणी काही सांगेल की मी काल रात्री मंदिरात नव्हतो, सकाळी मंदिरात काकडा आरतीला गेलो नव्हतो, काल रात्री मी मित्रासोबत क्लायंटला गेलो नव्हतो. तेव्हा अंजली म्हणते असं कसं, तुमच्यावर अविश्वास दाखवणं म्हणजे देवावर अविश्वास दाखवणं. आणि मूर्ख राकेशने पुन्हा अंजलीला उल्लू बनवलेलं असतं आणि अंजलीने मात्र त्याच्यावरती विश्वास ठेवलेला असतो. आणि इकडे मात्र अंजलीला त्याने मिठीत घेतलेलं असतं आणि त्याचं हे नाटक सुरू असतं. तेव्हा पुढे आपल्याला पाहायला मिळतं की फायनली आता आजी आणि अंजली दोघीही घरी आलेले असतात. अंजली अर्णवच्या रूममध्ये त्याने म्हणते येऊ का. तेव्हा अर्णव म्हणतो ये ना. असं काय विचारतेस ताई. तेव्हा अंजली म्हणते नाही रे, विचारलं. आणि मग अंजली म्हणते की अरे दिवाळीचं डेकोरेशन वगैरे करायचंय आणि तुझं काय चाललंय रे चिंटू. तेव्हा अर्णव म्हणतो की हो करूया ना. तर ती म्हणते की यावेळेचं डेकोरेशन नवीन जोडप्याने करायचं आहे. तेवढ्यात आकाशी तिथं आलेला असतो. आकाशी म्हणत असतो की हो, त्यासाठी शॉपिंग वगैरे सगळं करावं लागणार आहे. तेव्हा अर्णवला आणि ईश्वरीला अंजलीने सांगितलेलं असतं की हे जे डेकोरेशन आहे ते तुम्ही दोघांनी एकत्र करायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की चालेल ना, बढिया, एकदम बढिया, काहीच हरकत नाहीये, मी करायला तयार आहे, असं ईश्वरीने सांगितलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणत असतो पण घरी करायची काय गरज आहे हे सगळं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते त्यात तर खरी मजा असते ना,
आपण करूया ना? हो ना अर्णव सर, जमेल ना तुम्हाला? असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र अर्णव पाहत असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे अर्णवला आकाश म्हणत असतो की चालेल ना, म्हणजे दादा लक्षात येते ना तुझ्या? ईश्वरीने फायनली अर्णवला तयार केलेलं असतं. का तर हे जे डेकोरेशन आहे ते अर्णव आणि ईश्वरी दोघं मिळून तयार करणार आहेत. ईश्वरीला ते खूप आवडतं असं ईश्वरीचं म्हणणं आहे. हे सुद्धा ईश्वरीने सांगितलेलं असतं आणि ईश्वरी त्या सगळ्यासाठी तयार सुद्धा झालेली असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव म्हणत असतो की चला फायनली मी सिंदूरला आनंद होतोय ना, ती खुश आहे ना, मग झालं, असा विचार अर्णव करत असतो. त्याचबरोबर ईश्वरी खुश असते. ईश्वरीला खूप छान वाटत असतं हे सगळं जे काही चालू आहे त्याच्यामुळं ती अगदी आनंदात असते. इकडे आता ईश्वरी लिस्ट बनवत असते तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर, तुझी लिस्ट म्हणजे नक्कीच एखादं बजेट निघणार आहे. आणि ती म्हणते की तुम्ही स्वतः तर कामं करत नाहीये, मी कामं करते तर मला तुम्ही डिस्टर्ब करताय, या सगळ्याचा काय अर्थ आहे? असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी अर्णव म्हणतो मीही कामं करतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्ही काय कामं करताय? अर्णव म्हणतो की ह्या ज्या मोशन सेन्सर लाईट आहेत ना त्या ऑर्डर करतोय मी. कसं असतं माहितीये का, त्याच्यामध्ये मोशन झाली त्या लाईट्स ऑन ऑफ होत असतात, त्याच खूप छान असतात असं तो सांगत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्हाला काय कळणार आहे, बाहेर गर्दीत जाऊन तो जो माहोल असतो त्याच्यामध्ये खरेदी करण्यात खरी मजा असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो गर्दीमध्ये? तेव्हा ईश्वरी म्हणते हो, त्या गर्दीमध्ये जाऊन खरेदी करण्यात खरी मजा आहे. ह्या लाईट्स हे सगळं ऑनलाईन ऑर्डर करून काय उपयोग हो इथे एसी मध्ये बसून, असं ईश्वरीचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो म्हणजे तुला म्हणायचंय काय? तर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की नाही, तुम्हाला नाही जमणार, ते तुम्ही नाही करू शकणार, मला माहितीये, शक्यच नाहीये, तुम्ही ते करू शकत नाही, असं म्हणत ईश्वरी अर्णवला चिडवत असते. अर्णवला म्हणत असते की मला माहिती आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की जाऊया ना, काही हरकत नाहीये, जाऊया आपण आणि करूया. त्या ज्या लाईट्स आहेत ऑर्डर करण्यापेक्षा आपण माहोल जो आहे तो मलाही एन्जॉय करायचा आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते सात्विक फॅशनचे CEO ASR हे मार्केटमध्ये येणार आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो का नाही, येऊ शकतो मी, असं म्हणत अर्णव ईश्वरी सोबत बोलत असतो. ईश्वरी खुश होते. फायनली अर्णव तिच्यासोबत शॉपिंगला यायला तयार झालेला आहे. या गोष्टीचा आनंद ईश्वरीला खूप झालेला असतो. आणि आजकाल अर्णव खुश या गोष्टीने होत असतो की ईश्वरी खुश आहे ना, ईश्वरीला आनंद होतोय ना, या गोष्टीचा आनंद सगळ्यात जास्त अर्णवला होत असतो. त्यासोबतच आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही शॉपिंगला जायचं ठरवतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की चला आता एवढ्यामुळे तर मिस ईश्वरी खुश होणार आहे ना, आणि शेवटी ती मिसेस अर्णव राजे शिर्के आहे, त्यामुळं त्यांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे, असं अर्णवचं चालू असतं. ईश्वरी आता लिस्ट बनवत असते, काय काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि मग फायनली ईश्वरी आणि अर्णव दोघंही शॉपिंग करून आलेले असतात, मनासारखी शॉपिंग करून आलेले असतात आणि आकाश कंदील बनवायचं काम सुरू केलेलं असतं. तेव्हा अर्णव तिला सांगत असतो की ते जरा गम तिथे जास्त लाव, नाही तर प्रॉब्लेम होईल, ते चिकटणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणत असते हो लावते, असं ती सांगत असते. आणि त्याच वेळी इकडे आकाश तिथे असतो आणि आकाश म्हणत असतो की दादा खरंच पूर्वीचे दिवस परत आल्यासारखं वाटतंय रे, खूप छान पद्धतीने आकाश कंदील झालेला आहे, असं तो सांगत असतो. आणि मग इकडे तिथे वल्लरी असते. वल्लरी म्हणते हे सगळं करायची काय गरज होती, जर या सगळ्या गोष्टी बाहेर विकत मिळत आहेत तर घरी कशाला बनवायच्या आहेत, गरज काय होती घरी बनवायची, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा इकडे आकाश त्याचबरोबर अर्णव दोघंही सांगू लागतात की जे बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी बनवण्यात जी मजा आहे ना ती वेगळीच आहे, ती आपल्याला मिळत नव्हती, म्हणून तर आपण हे करणार आहोत ना. मामा सुद्धा म्हणत असतो की अर्णव खरंच खूप सुंदर झालेले आकाश कंदील, सगळेजण कौतुक करत असतात. आणि त्यासोबतच इकडे सगळ्यांनाच छान वाटत असतं आणि त्याच वेळी सगळे कौतुक करत आहेत. तिथे आता इकडे ईश्वरीच्या केसांची बट तिच्या चेहऱ्यावरती आलेली आहे आणि अर्णवच्या ते लक्षात आलेलं असतं. मग अर्णव ती केसांची बट मागे सरकवण्यासाठी ईश्वरीच्या जवळ जातो आणि स्वतःच्या हाताने ती केसांची बट मागे सरकवत असतो.
तेव्हा मात्र सगळेजण तिथे असतात, सगळे खुश असतात, पाहत असतात आणि नेमकी लावण्या तिथे आलेली असते. अर्णव आणि ईश्वरीचा हा जो रोमांस आहे तो पाहून मात्र लावण्याला कळायचं बंद झालेलं असतं आणि लावण्याला खरं तर खूप राग आलेला असतो. तिला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते, तिला अजिबात आवडलेलं नसतं की हे सगळं काय चाललंय इथं, असं म्हणत ती त्या दोघांकडे रागाने पाहत असते. आणि त्याच वेळी तिचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही ASR हा माझा आहे आणि तो माझाच राहणार आहे, असं तिचं बोलणं चालू आहे. त्याच वेळी इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघेही आकाशकंदील बनवत आहेत आणि फायनली तो आकाशकंदील बनवून झालेला आहे आणि ते एकमेकांकडे पाहत आहेत. ईश्वरी आणि अर्णव दोघंही खुश आहेत आणि हा आकाशकंदील बनवला खरंच इतक्या दिवसानंतर, खूप छान वाटतंय असं अर्णवचं म्हणणं असतं. याच्या आधीही करायचो पण नंतर आपल्या कामामुळं कधी विचारच नाही केला. आज इतक्या दिवसानंतर पुन्हा आकाशकंदील घरी बनवलेला आहे आणि या गोष्टीचा आनंद सुद्धा आहे असं अर्णवचं म्हणणं असतं. लावण्या तिथं आलेली आहे, ती तशीच उभी असते. ही गोष्ट लक्षात येते ती वल्लरीच्या आणि वल्लरी मग लावण्याच्या जवळ जाते आणि म्हणते, आलीस तू, खरंच बरं झालं, म्हणजे आम्ही वाटच बघत होतो. खरं तर वाट कोण बघत होतं लावण्याची, वल्लरी एकटीच ना, आणि मी सगळ्यांसाठी मिठाई आणि गिफ्ट आणलेले आहेत असं ती सगळ्यांना सांगायला सुरुवात करते. सगळेजण तिथं आहेत, तिच्याकडे पाहत असतात. खरं तर कोणाला काहीच देणं घेणं नाहीये. लावण्य आलीये कारण हा दिवाळी सण ईश्वरी आणि अर्णवचा आहे. आता डेकोरेशनची सगळी तयारी झालेली असते. अर्णव आणि ईश्वरी दोघंही डेकोरेशन करत असतात. बऱ्यापैकी झालेले असतं तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर मला एक कळत नाहीये, हे पिवळ्या आणि गुलाबी रंगाचे कापड का आणले तो सगळे. तेव्हा अर्णव म्हणतो की सात्विक फॅशनचं CEO आहे, आता कलर कॉम्बिनेशन बद्दल तू मला सांगणार आहेस का. तेव्हा ईश्वरी म्हणते, ते इतकं आणलंय ना तुम्ही, मला असं वाटतंय की आपल्या घराचं पण डेकोरेशन होईल आणि आपल्या शेजारी जे घर आहे ना त्यांचंही डेकोरेशन होईल. तेव्हा अर्णव म्हणतो की मला माहिती आहे आपल्याला किती लागणार होतं आणि काय करायचं आहे ते, आता तू मला शिकवू नकोस, असं अर्णव तिला सांगत असतो. आणि मग अर्णवच्या डोक्यात विचार सुरू असतात की ह्या ज्या माळा आहेत ह्याचं काय करायचं आहे, कारण ह्या माळा ऑनच होत नाहीत. खरं तर तुझ्यामुळं, तू सांगितलं होतंस ना म्हणून मी हे सगळं केलेलं होतं, तू सांगितलेलं होतंस म्हणून मी या माळा ऑनलाईन न ऑर्डर करता तुझ्यामुळे मी आणलेल्या आहेत आणि आता तू मला काय सांगतेस तर हे चालू होईल, कधी होणार आहे ते चालू, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी बोलत असते. ईश्वरी म्हणत असते, पण अर्णव सर मला कळतच नाहीये की या सगळ्याचा काय अर्थ आहे, गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत, काय करायचंय नक्की, हे बोलणं चाललेलं असतं. आणि ईश्वरी म्हणते, हां करा मग तुम्ही, तुम्हाला कसं करायचंय तसं, असं म्हणत ईश्वरी तिथून चाललेली असते. अर्णवने स्वतःच्या गळ्यात त्या माळा, त्याचबरोबर ती जे कापड आहे गुलाबी आणि पिवळ्या रंगाचं ते गुंडाळलेलं असतं. आणि त्याच वेळी आता इकडे ईश्वरी तिथून निघून जात असते आणि जेव्हा ती निघून जात आहे त्यावेळेस मात्र आता ईश्वरीला माहीतच नाहीये की अर्णव तिथे वरती शिडीवरती उभा आहे आणि अर्णवचा तोल जातो आणि मग ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे ईश्वरी, आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या मिठीत आलेत, एकमेकांच्या नजरेमध्ये ते दोघंही हरवून गेलेले असतात. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी ह्यांच्याबद्दल लावण्या आणि वल्लरी बोलत असतात. लावण्या आणि वल्लरी यांचं म्हणणं असतं की तू जबरदस्तीने लग्न करून या घरात आलेली आहे आणि तू हे सगळं जे काही केलेलं आहेस ना ते मुद्दाम म्हणून केलेलं आहे. खरं तर लावण्या म्हणत असते, ASR फक्त आणि फक्त माझा आहे, तो दुसरं कोणाचा कधीच होऊ शकत नाही, असं स्पष्टपणे सांगितलं जात असतं. आणि त्याच वेळी ईश्वरीला खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदर, हे सगळं काय चाललंय, आपलं डेकोरेशन अर्धवट राहिलंय ना, तुला माहिती आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, काही गोष्टी अर्धवट राहिलेल्या चांगल्या असतात. तिला वाईट वाटलेलं असतं आणि वल्लरी जे बोललेले असते ते तिला आठवत असतं. परंतु ईश्वरी निघालेली असते तेव्हा आता राकेश तिच्या मागे आलेला असतो आणि जिलेबी, इंदोरी जिलेबी अशी हाक मारत असतो. तेव्हा ईश्वरीला मात्र धक्का बसलेला असतो. ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते. तर ईश्वरीला हेही आठवतं की अर्णव तिच्याबद्दल काय करत आहे, तिचं कसं रक्षण करत आहे, राकेशच्या तावडीतून कसं सोडवत आहे आणि त्यांच्या नात्याची सुरुवात लवकरच होणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.